हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून बनाना केक कसा बनवायचा तोही रव्याचा वापर करून आज आपण मस्त असा बनाना केक बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता, बारीक मोठा। त्याचबरोबर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता या बाउलमध्ये मी पाऊण वाटी दूध घेतलेला आहे, अर्धी वाटी दही टाकणार आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी तेल टाकून मी हे छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे मी मिक्सरमध्ये साखर आणि रवा वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून हे सुद्धा मी आता छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला एक 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवायचं आहे, कारण रवा थोडा फुलेल म्हणून। आपला रवा भिजत आहे तोपर्यंत आपण हे बनाना केक आहे तर अशा प्रकारची मी इलायची केळी घेतलेली आहे, तुम्ही कोणतेही केळी घेऊ शकता। मी अशा फोकच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेत आहे। तर मी असे सर्व केळी हे स्मॅश करून घेत आहे, तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान भिजत आहे। तर ते बघू शकता आपण 10 मिनिटांना आपलं हे पीठ किती छान असं म्हणजे फुललेलं आहे, रवा फुललेला आहे। आता आपण मी ओटी जी 180 डिग्रीवर चालू करून दिला आहे। आता आपल्याला काय करायचं, एक केक टिन घ्यायचं आहे आणि या केक टिन थोडंसं तेल टाकून आता आपण केक टिनला तेल ग्रीस करून घेणार आहोत। आता या बॅटरमध्ये आपण जो बनाना स्मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे। तर यामध्ये मी मीठ टाकायचे विसरले होते, तर थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर यामध्ये आता आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर अर्धा चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडंसं दूध टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामुळे काय होतं, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्व बॅटरला लागला जातो। तर अशा पद्धतीने मी मिक्स करून यामध्ये व्हॅनिला इसेन्स शेवटी टाकून आता हे बॅटर मी या केक टिनमध्ये टाकणार आहे आणि हे थोडंसं आपण टॅप करून घेणार आहोत। टॅप करून घेतल्यानंतर यामध्ये आता वरती आपण छान असे ड्रायफ्रूट्स टाकून हा केक आपण OTGमध्ये 180 डिग्रीवर बेक करायला ठेवून देणार आहोत। केक आपण 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 30 ते 35 मिनिटांनंतर हा आपला केक छान बेक झालेला आहे। मी टूथपिक टाकून बघत आहे, बघा छान क्लिअर निघत आहे। तर अशा पद्धतीने मी याला थंड करून घेतलेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने याचे कडे लूज करून हा आता एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे, मी तुम्हाला दाबून दाखवते बघा। तर अशा पद्धतीने मी याचे स्लायसेस कट करून घेणार आहे। हा थोडासा केक गरमच आहे तरी मी याचे स्लायसेस करून घेत आहे। तुम्हाला मी दाखवते किती छान आपला हेल्दी आणि टेस्टी बनाना केक तयार झालेला आहे। हे तुम्ही बघू शकता, याचा स्पॉन्ज किती छान आलेला आहे, किती सॉफ्ट झालेला आहे आणि लहान मुलांना तर कळणारच नाही हा बनानाचा केक आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व केकचे स्लाइस कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व केकचे स्लाइस कट करून घेतलेला आहे। तर मी या प्लेटमध्ये हे सर्व केक काढून घेत आहे। तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा केक आपण आता पावसाळासुद्धा चालू आहे तर मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतो आणि चहाबरोबर सुद्धा हा केक तुम्ही खाऊ शकता। तर असा आपला हा सुपर टेस्टी हेल्दी असा रवा बनाना केक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेला आहे। मी हातात घेतल्या हा केक तुटला, तुम्ही बघू शकता। तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल बघत राहा। तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू।